महाड तालुक्यातील खैरे गावाच्या माथ्यावरील दरड कोसळल्याची घटना घडली। एका घराच्या जोत्यावर ही दरड कोसळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्याने गावकरी भयभीत झालेत। आमचं गाव दरडग्रस्त घोषित असताना गावाशेजारी MIDC प्रशासनाने 2 कारखान्यांना जागा दिली असून त्यांनी डोंगराचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आणि त्यामुळेच दरड कोसळली असल्याचा आरोप खैरे गावकऱ्यांनी केला असून वारंवार ग्रामस्थांनी या कंपन्यांना विरोध केला, मात्र शासनाने आमची दखल घेतली नाही असा संताप गावकरी व्यक्त करतात। तासाभराच्या पावसात जर दरड कोसळत असतील तर येणाऱ्या पावसाळ्यात काय होईल असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। ची मागणी आहे 6 महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसळल्याचं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामामुळे जास्त प्रकाराने रात्रंदिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोक तरी पण आता 8-10 दिवस झाले काम बंद आहे। हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडलाय। आता पावसाचा अजून काही ठाम ठिकाणा नाही आहे, सुरुवात आहे। मग आम्ही आता काय करायचं, कुठं जायचं? तहसीलदारांना फोन लावला ते बाहेर आहेत, मग आम्ही मेल्यानंतर आमचं काय हे करायला पोस्टमॉर्टम करायला येणार काही लोक? लक्ष्मण पवार या खैरे गावचा रहिवासी असून आत्ता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये 12 वाजता, त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात। आत्ता हे जे MIDCने जे जागा दिलेली आहे, ग्रोमॅक्स कंपनी आणि सुदर्शन फार्मा या 2 कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज 1 तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज 4 महिने जायचे आहेत। या 4 महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे प्रशासनाने लक्षात घ्यावं। आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती, कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे। हा दगड जर त्या घरावरती गेला असता, त्या घरामध्ये एक महिला जेवण करत होती, शशिकला सावंत, ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी तिथं कोणीही जागेवरती नव्हतं, कारण आम्ही सर्व कर्मचारी असल्यामुळे 3चे शिफ्ट कोणाची जनरल शिफ्ट असे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नसता।